स्क्रीनवर लक्ष द्या. स्क्रीनमध्ये हे डायग्राम दिसतंय ना? हां, तर कालच्या क्लासमध्ये आपण या डायग्राम बद्दल माहिती पाहिलेली होती आणि जे टाइप्स ऑफ थ्रेड आहेत, ते थ्रेडचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी केला जातो याच्यासाठी आपण पाहिला होता. त्याच्यानंतर हे डायग्राम दिसतायत तुम्हाला. फर्स्ट उदाहरण जे स्क्रू थ्रेडचं आहे, ते नट आणि बोल्टचा दिला होता, त्याची डायग्राम ही आहे. बरोबर? त्याच्यानंतरचं उदाहरण दिला होता मी स्क्रू जॅकचा. बरोबर? तर हे बघा हा स्क्रू जॅक आहे इथं. अप्लाय प्रेशर म्हणजे याच्यामध्ये एक स्क्वेअर थ्रेडचा नट आणि बोल्ट आहे. त्याला फिरवल्यानंतर तो ऑटोमॅटिकली वरती जातो. बरोबर? त्याच्यानंतरचं उदाहरण दिला होता मी लेथ मशीन गिअरचा. हा गिअर दिसतोय तुम्हाला? हां आणि त्याच्यानंतर मायक्रोमीटरमध्ये कशाप्रकारे स्क्रू थ्रेडचा उपयोग केला जातो याच्याबद्दल पण कालच्या क्लासमध्ये माहिती दिलेली होती. म्हणून मायक्रोमीटरचा जो सिद्धांत आहे हा काय आहे? नट आणि बोल्ट. ठीक आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल माहिती झालं, की स्क्रू थ्रेडचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो. स्क्रू थ्रेडचा उपयोग बंधक म्हणून केला जातो आणि बंधक म्हणजे फास्टनर. फास्टनर म्हणजे 2 वस्तूला जोडण्याचे साधन त्याला फास्टनर असे म्हणतात. आणि फास्टनिंगचे हे 3 प्रक्रिया आहेत. एक आहे टेम्पररी, दुसरं आहे सेमी परमनंट आणि तिसरं आहे परमनंट. अशा प्रकारचे जॉइंट दिले जाते आणि जिथं टेम्पररी फास्टनिंग आहे, तिथं सर्वात अधिक स्क्रू थ्रेडचा उपयोग केला जातो. बरोबर? आवाज कोणाकडे येत आहे तो बंद करा थोडा. आणि त्याच्यानंतरचा डायग्राम मी दाखवला होता, की टाइप्स अकॉर्डिंग टू हँड. अकॉर्डिंग टू हँड म्हणजे थ्रेडचे प्रकार सांगितले होते. राइट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेड. दिसतंय? राइट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेड. हां, तर राइट हँड आणि लेफ्ट हँड थ्रेड म्हणजे याच्यामध्ये फरक काय आहे? हां, जे थ्रेड उजव्या बाजूनं कसताना टाईट होतात ते राइट हँड थ्रेड आणि जे डाव्या बाजूने कसताना टाईट होतात ते कोणते थ्रेड? लेफ्ट हँड थ्रेड. हे बघा त्याचे ड्रॉइंग दिलेले आहेत. हे या प्रकारे असतात राइट हँड थ्रेड आणि या प्रकारे लेफ्ट हँड थ्रेड. तर त्याच्यानंतर आजच्या क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ थ्रेड बद्दल माहिती पाहणार आहोत. तर टाइप्स ऑफ थ्रेडमध्ये ही डायग्राम पण समजून दिली होती. पीच कशाला म्हणतात, डेप्थ ऑफ थ्रेड कशाला म्हणतात, मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, पीच डायमीटर, रूट, क्रेस्ट, सिंगल डेप्थ, हेलिक्स अँगल बद्दल पण कालच्या क्लासमध्ये माहिती दिलेली होती. तर आजच्या क्लासमध्ये जे आहे आपण टाइप्स ऑफ थ्रेड बद्दल माहिती पाहणार आहोत. बरोबर? हां, तर टाइप्स ऑफ थ्रेडमध्ये हे बघा एक गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. एका वेळेस जास्त नसेल समजा. काल मी पीडीएफ सेंड केली. ते वाचले का तुम्ही? काल जेवढा पोर्शन शिकवून झालं ते पीडीएफ मधून पाहिले का तुम्ही? हां, तर अकॉर्डिंग टू वर्कच्या अनुसार म्हणजे अकॉर्डिंग टू वर्क आणि शेप म्हणजे आकार. आकाराच्या अनुसार आणि कामाच्या अनुसार थ्रेडचे हे विविध प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये हे स्क्रीनवर लक्ष ठेवा तुम्ही हां. पहिला आहे व्ही थ्रेड, दुसरा आहे एकमी थ्रेड, व्ही थ्रेड, एकमी थ्रेड, नकल थ्रेड, त्याच्यानंतर स्क्वेअर थ्रेड आहे, वर्म थ्रेड आहे आणि बटरेस थ्रेड आहे. बरोबर? थ्रेडचे मुख्य किती प्रकार आहेत? 6 प्रकारचे थ्रेड आहेत. तर याच्यामध्ये व्ही थ्रेड, स्क्वेअर थ्रेड, अकॉर्डिंग टू शेप म्हणजे काय? त्याचा आकार. बरोबर आहे? माझा आवाज बरोबर येत आहे ना सगळ्यांना? हां. तर अकॉर्डिंग टू शेप म्हणजे काय? त्याच्या आकारावरून थ्रेडचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. बरोबर? आणि त्याच्यानुसार त्याचं काम पण असतो. वर्क म्हणजे काम. या 2 शब्दाचा अर्थ समजला का तुम्हाला? हां, तर त्याच्या शेप म्हणजे आकार. आकारानुसार त्याच्या कोणत्या कार्यासाठी त्या थ्रेडचा उपयोग केला जातो ते आपण समोर पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम टाइप्स ऑफ थ्रेड बद्दल माहिती पाहिजे आहे. तर नंबर 1 आहे व्ही थ्रेड. हे थ्रेडचे मुख्य प्रकार झाले अकॉर्डिंग टू वर्क आणि शेपच्या अनुसार व्ही थ्रेड असतो. व्ही म्हणजे कोणत्या आकाराचा? हां, इंग्रजीतील व्ही आकाराचा थ्रेड असतो. त्याच्यानंतर स्क्वेअर थ्रेड. बरोबर? बेंच वाईज मध्ये कोणता थ्रेड असतो? स्क्वेअर थ्रेड असतो. स्क्वेअर थ्रेडचा जो अँगल असतो तो 90 डिग्री असतो. बरोबर? तर ते तुम्हाला डायग्राम मध्ये समजून सांगणार आहे. तर पहिले अगोदर तुम्ही हे समजून घ्या, की व्ही टाइपचा शेप म्हणजे आकाराच्या अनुसार व्ही थ्रेड असतो
आणि स्क्वेअर थ्रेड असतो. स्क्वेअर थ्रेड नंतर एक्मी थ्रेड असतो. तर एक्मी थ्रेड आणि स्क्वेअर थ्रेड हे सारखे असतात. स्क्वेअर थ्रेडचे एक्मी थ्रेड हे मॉडिफाईड थ्रेड आहेत. तर एक्मी थ्रेडचा अँगल 29 डिग्री असतो आणि स्क्वेअर थ्रेडचा अँगल किती असतो? 90 डिग्री असतो. हे तुम्हाला समोर दाखवणार आहे मी. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला समजून देणार आहे. त्याच्यानंतर वर्म थ्रेड आहेत. वर्म थ्रेड कसे असतात हे तुम्हाला दाखवणार आहे. नकल थ्रेड कसे असतात ते पण दाखवणार आहे. आणि बटरेस थ्रेड म्हणजे हे कसे असतात आणि ते कोणत्या कार्यासाठी उपयोगात आणले जातात हे तुम्हाला सांगणार आहे. बरोबर? कोणाचा तरी पंख्याचा आवाज येत आहे, तो थोडासा बंद कराल तर चांगलं होईल. हा, तर त्याच्यानंतर बघा की हा एक नंबर दिसाय तुम्हाला. हा, अकॉर्डिंग टू शेपच्या अनुसार आपण वेगवेगळ्या थ्रेडचे प्रकार पाहिले. तर याच्यापैकी व्ही थ्रेड, तर व्ही थ्रेड किती प्रकारचे असतात? बरोबर, हे पण आपल्याला माहिती असली पाहिजे. बरोबर ना? व्ही थ्रेड किती प्रकारचे असतात याची पण आपल्याला माहिती असली पाहिजे. तर व्ही थ्रेड मध्ये 1 2 3 4 5 6 7, तर 7 प्रकारचे व्ही थ्रेड असतात. बरोबर? तर त्याच्यामध्ये मेट्रिक व ब्रिटिश, मेट्रिक व ब्रिटिश, मेट्रिक म्हणजे ते सगळे मध्ये असतो त्याचा डायमेन्शन, आणि ब्रिटिश म्हणजे त्याचा डायमेन्शन कसा असतो? इंचामध्ये असतो. बरोबर? तर अकॉर्डिंग टू वर्क आणि शेपच्या अनुसार थ्रेडचे प्रकार पाहिले असता नंबर 1 चा आहे व्ही थ्रेड. तर व्ही थ्रेडचे किती? 7 प्रकार आहेत. याच्यामध्ये बघा, इकडे तुम्ही स्क्रीनवर बघा. स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? हा, आता हा, हे बघा, व्ही थ्रेडचा पहिला प्रकार आहे मेट्रिक थ्रेड. बरोबर? व्ही थ्रेडचा पहिला प्रकार कोणता आहे? मेट्रिक थ्रेड. त्याच्यानंतर बघा, इंटरनॅशनल स्टँडर्ड थ्रेड, इंटरनॅशनल स्टँडर्ड थ्रेड. त्याच्यानंतर बघा बीएसडब्ल्यू थ्रेड आहे. बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म काय होतो? की ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्ड थ्रेड. ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्ड थ्रेड, बीएसडब्ल्यू चा असा फुल फॉर्म होतो. आणि त्याच्यानंतर बघा बीएसएफ, बीएसएफ थ्रेडचा फुल फॉर्म होतो ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड. कोणता थ्रेड? ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड. त्याच्यानंतर आहे बीए थ्रेड. बीए थ्रेडचा फुल फॉर्म होतो ब्रिटिश असोसिएशन. बरोबर? याचा फुल फॉर्म काय होतो? ब्रिटिश असोसिएशन. त्याच्यानंतर बघा बीएसपी थ्रेड आहे. बीएसपी थ्रेड म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड. म्हणजे या थ्रेडचा सर्वाधिक उपयोग, जे पाईप असतात ना, पाईपला थ्रेड करतो आपण प्लंबिंगसाठी. प्लंबिंगसाठी जे पाईपला थ्रेड करतो, तर त्या ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड म्हणजे बीएसपी थ्रेड त्याच्यावर कट करावे लागतात. बरोबर? आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा प्रकार आहे की अमेरिकन नॅशनल थ्रेड. बरोबर? अमेरिकन नॅशनल थ्रेड. तर याचा मी सिंपलचा तुम्हाला लॉजिक सांगतो की हे बघा, याच्यामध्ये ब्रिटिश स्टँडर्ड आहे. म्हणजे हे ब्रिटिश म्हणजे कोण? इंग्लंड. इंग्रज लोक ना, इंग्रज लोक. बरोबर? तर त्या इंग्रजांनी या थ्रेडचा शोध लावलेला आहे, म्हणून याला नाव ब्रिटिश स्टँडर्ड दिलेलं आहे. बरोबर? अरे यार. आता दिसतो का? तर इथं बघा, हे का ब्रिटिश स्टँडर्ड म्हणजे हे कोणते थ्रेड आहेत? ब्रिटिशांनी म्हणजे इंग्लंडच्या लोकांनी याचा शोध लावलेला आहे, म्हणून याला ब्रिटिश स्टँडर्ड म्हणतात. जेवढे ब्रिटिश स्टँडर्ड आहेत हे इंग्लंडचे आहेत. आणि खाली बघा एक अमेरिकन नॅशनल आहे. अमेरिकन नॅशनल ओर सेलर थ्रेड म्हणजे या थ्रेडचा शोध कोणी लावला? कुठं लागलेला आहे? अमेरिकेत लागलेला आहे, म्हणून याला अमेरिकन नॅशनल थ्रेड असे म्हणतात. बरोबर? आणि हा जो एक मेट्रिक थ्रेड आहे, मेट्रिक प्रणाली ही फक्त आपल्या इंडियामध्ये फॉलो केली जाते. बाहेर देशात मेट्रिक प्रणालीचा कुठलाही उपयोग होत नाही. बरोबर? आणि मेट्रिक मध्ये सर्व डायमेन्शन्स हे मध्ये दिलेले असतात. बरोबर? हा, तर आता बघा, तुम्हाला डायग्राम पाहिल्यानंतर बिलकुल सिंपल एक गोष्ट समजून येईल. तर सर्वप्रथम आपण मेट्रिक थ्रेड पाहू. मेट्रिक थ्रेड मध्ये काय असतो? की मेट्रिक थ्रेड म्हणजे आय एस आय चा फुल फॉर्म सांगितला होता तुम्हाला मी. बरोबर?
ISI चा फुल फॉर्म सांगितला होता मी. ISI चा फुल फॉर्म काय होतो? हा, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, बरोबर. तर इकडे लक्ष द्या आता. या कागदावर तुम्हाला दिसताय हे थ्रेड आहे, समजा वी थ्रेड, बरोबर. याचं नाव असं आहे की मेट्रिक वी थ्रेड. समजून घ्या हा. याचं नाव काय? मेट्रिक वी थ्रेड. आणि हे इंडियन स्टँडर्ड आहेत, बरोबर. हे काय आहेत? ISI म्हणजे कोणते स्टँडर्ड आहेत हे? हा, तर इंडियन स्टँडर्ड असल्यामुळे हे कुठं बनलेले असावे? मग याचा शोध कुठं लागलेला असावा? इंडियामध्ये, बरोबर आहे. आणि या मेट्रिक थ्रेडचा अँगल किती, याला ओळखायचं कसा? तर या मेट्रिक थ्रेडचा अँगल जो आहे, हा अँगल समजलं का आता? 60 डिग्री असतो. डायग्राम मध्ये दिसतंय का तुम्हाला? हा, हे वी थ्रेड आहे. मेट्रिक वी थ्रेड आहेत. हे कोणते थ्रेड आहे? मेट्रिक वी थ्रेड आहेत. तर मेट्रिक वी थ्रेड हे या प्रकारचे असतात आणि याचा अँगल जो असतो तो किती डिग्री मध्ये असतो? 60 डिग्री मध्ये असतो. किती डिग्री मध्ये असतो? 60 डिग्री मध्ये असतो, बरोबर. समजलं आता? अरे, मेट्रिक थ्रेड बद्दलची माहिती समजली का? हा, आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, या डायग्राम मध्ये बघा की याची डेप्थ, प्रत्येक थ्रेडचा अँगल जर समजा दोन थ्रेडचा सारखा असेल तर त्याचे डेप्थ मध्ये काय असतो? फरक असतो. त्याच्या रूट मध्ये फरक असतो. आणि काही ना काही मायनर फरक दोन थ्रेड मध्ये असतो. एकसारखे थ्रेड नसतात, बरोबर आहे. हम्म. हा, तर इकडे लक्ष द्या आता. दुसरा, हे बघा, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का? कि जैसे MS8 को M8 इंटू 125 कोर स्पीड समझना चाहिए. हे तुम्हाला दिसतंय का? M8 म्हणजे काय आहे? 8 हा त्याचा डायमीटर आहे आणि 1.25 हे काय आहे? त्याची पीच आहे, बरोबर आहे. आता बघा, हा जर मेट्रिक वी थ्रेड आहे तर याचा अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. तर पीच, हे बघा, पी 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 दिसतंय का वरती? या जे दोन थ्रेडचा जो सेंटर आहे त्याला पीच म्हणतात. तर याची पीच किती असणार आहे? 1.5. म्हणजे M8 च्या थ्रेडसाठी 1.25 त्याची पीच असते. पीच म्हणजे दोन थ्रेड मधील अंतर. आणि M8 मध्ये 8 हा त्या थ्रेडचा डायमीटर आहे, मोटर मेजर डायमीटर आहे. आणि एम म्हणजे मेट्रिक होतो. समजलं आता? म्हणजे हे कोणते थ्रेड आहेत? मेट्रिक थ्रेड. समजलं आता? हा, तर मेट्रिक थ्रेडला दर्शवण्यासाठी कॅपिटल एम या शब्दाचा प्रयोग केला जातो. समजलं आता? त्याच्यानंतर बघा, दुसरे प्रकारचे थ्रेड आहे. हे त्याचा उपप्रकार आहे आयएसओ. आयएसओ म्हणजे काय? आयएसओ म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑफ ऑर्गनायझेशन. तर हे मेट्रिक थ्रेडच आहेत, बरोबर. हा, तर हे बघा, आपण पहिले जे थ्रेड पाहिले ते कोणते थ्रेड आहेत? ISI थ्रेड आहेत, म्हणजे इंडियन स्टँडर्ड मेट्रिक थ्रेड आहेत, बरोबर. म्हणजे हे कुठपर्यंत मर्यादित आहेत? फक्त आपल्या भारतापुरतच मर्यादित आहेत. म्हणजे भारताच्या बाहेर या थ्रेडचा वापर केला जात नाही, बरोबर. आता मेट्रिक थ्रेडचाच आपण मेट्रिक वी थ्रेडचा दुसरा प्रकार पाहू आपण. ISO थ्रेड आहेत. आयएसओ याचं नाव काय करता येता येईल? मेट्रिक वी थ्रेड. समजलं का आता? समजलं का? मला म्हणजे रिस्पॉन्स देत जा. अरे, मेट्रिक मेट्रिक वी थ्रेड मध्ये मेट्रिक वी थ्रेड पाहून राहिलो आता आपण. तर मेट्रिक वी थ्रेड म्हणजे वी थ्रेडचे दोन प्रकार आहेत. एक ISI मेट्रिक वी थ्रेड आणि दुसरा ISO मेट्रिक वी थ्रेड. आणि ISI म्हणजे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आणि ISO म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑफ ऑर्गनायझेशन. याची क्लास तुम्हाला मी समजून सांगितली आहे, बरोबर आहे. तर ISI मेट्रिक थ्रेडचा अँगल किती आहे? 60 डिग्री, बरोबर. आणि त्याची पीच आहे 1.25 MM. तर आता बघा, ISO थ्रेड पण हे वी थ्रेडच आहेत.
आणि याचा पण अँगल किती आहे? याचा पण अँगल 60 डिग्री आहे. पण हा जो मेट्रिक ISI व्ही थ्रेड आहे, हे या थ्रेडचा उपयोग फक्त आपल्या भारतापुरतं म्हणजे इंडिया पुरतं मर्यादित आहे, बरोबर? इंडियाच्या बाहेर आपला या थ्रेडचा उपयोग होत नाही. मग याला ISO का बरं देण्यात आला? की ISO म्हणजे आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या बाहेर पण हा थ्रेड चालू शकतो. जसं आपण BSW थ्रेड म्हणतो, मी दाखवलं ना तुम्हाला BSW. BSW म्हणजे काय? ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड. जसे ब्रिटिशांनी तयार केलेल्या थ्रेडचा उपयोग आपण करतो, तर आपण केलेल्या थ्रेडचा उपयोग हा बाहेर देशातही झाला पाहिजे. म्हणून हे ISO जे ISO मेट्रिक थ्रेड आहे त्याचा उपयोग केला जातो आणि याच्यामध्ये फक्त 60 डिग्री असतो. आणि हे कार्नर दिसतंय का तुम्हाला? कार्नरवर एक हे लाईन खिचलेली दिसत आहे, बरोबर? हा समजा हा व्ही थ्रेड आहे, बरोबर? तर या व्ही थ्रेडचा हा जो व्ही शार्प आहे, याला काय केला जातो? ग्राइंडिंग करून हे केला जातो. म्हणजे थ्रेड कसा दिसेल तो? समजला आता? डायग्राम कडे बघा, समजलं का? हा, या प्रकारे तो थ्रेड दिसेल, बरोबर? समजला आता? बरोबर. ISI आणि ISO मधला फरक समजलं का? तर हे डायग्राम बघा. त्या डायग्राम मध्ये मेट्रिक व्ही थ्रेड आहे, तिथं ISI मेट्रिक व्ही थ्रेड आहेत आणि ISO मेट्रिक व्ही थ्रेड आहेत, बरोबर? कुणाला काही कन्फ्युजन? आता लक्ष द्या दुसरीकडे थोडा. मेट्रिक थ्रेड बद्दल कन्फ्युजन दूर. मेट्रिक व्ही थ्रेड बद्दल कन्फ्युजन दूर. आता बघा, मेट्रिक व्ही थ्रेडचा या सगळ्या थ्रेडचा जो अँगल आहे हा 60 डिग्रीच असतो, बरोबर? हे गोष्ट एक लक्षात ठेवायची. कोणत्याही मेट्रिक व्ही थ्रेडचा अँगल किती असतो? 60 डिग्री असतो. हे गोष्ट लक्षात ठेवायची. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारते. त्याच्यानंतर बघा, ISI व्ही थ्रेड आणि ISO व्ही थ्रेड नंतर BIS BIS म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड मेट्रिक थ्रेड. ब्रिटिश स्टँडर्ड मेट्रिक थ्रेड. आपण मेट्रिक थ्रेडचे प्रकार पाहून राहिलो, बरोबर? आणि मेट्रिक थ्रेड मध्ये व्ही थ्रेड बद्दल माहिती शिकून राहिलो आपण. तर या दुसऱ्या प्रकारचा व्ही थ्रेड आहे, त्याचा अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. त्याचा अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. पण याचा एक स्पेसिफिकेशन वाचा, BIS अप्रूव्ह थ्रेड, BIS. आणि BIS म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, बरोबर? BIS म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. तर हा पण थ्रेड फक्त आपल्या इंडिया पुरता मर्यादित आहे, बरोबर? हा, तर हे बघा, याची हाईट वगैरे किती असते हे याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं. पीच लाईन, हे हे जे तुम्हाला तिरप्या लाईन दिलेल्या आहेत, या लाईनला काय म्हणतात? या लाईन ज्या दिलेल्या आहेत लाईनला हॅचिंग लाईन असे म्हणतात. काय म्हणतात? कोणते लाईन म्हणतात? हॅचिंग लाईन असे म्हणतात. आवाज येत आहे का माझा? हम्म. आवाज बरोबर नाही येत आहे? हम्म. तर याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो BSW थ्रेड. कोणता थ्रेड आहे? BSW. BSW थ्रेड हा पण व्ही आकाराचाच असतो, बरोबर? आपण व्ही थ्रेड बद्दल माहिती पाहत आहोत, बरोबर? अरे सांगतो ना, जे आता जसं स्क्वेअर थ्रेड आहे तो वेगळा थ्रेड आहे, बरोबर आहे? हा ऍक्मी थ्रेड आहे, हा वेगळा आहे अकॉर्डिंग टू शेप. तर आपण फक्त मेट्रिक थ्रेड बद्दल माहिती, मेट्रिक थ्रेड प्लस व्ही थ्रेड बद्दल माहिती पाहतो, ठीक आहे?
आता जे तुम्ही डायग्राम पाहिलेले आहेत ते सगळे जे थ्रेड आहेत ते कोणते थ्रेड आहे? व्ही थ्रेड आहेत. आणि त्याचा अँगल किती आहे व्ही थ्रेडचा? 60 डिग्री. मग त्याच्यामध्ये फरक काय आहे थ्रेड थ्रेड मध्ये? फक्त एकाने एक थ्रेड आहे ते ISI मार्क आहे, म्हणजे त्याला ISI ची परवानगी आहे. दुसऱ्याला काय आहे? ISO मार्क आहेत. ISO म्हणजे इंटरनॅशनल, म्हणजे याला आपल्या भारताच्या पलीकडे पण हा थ्रेड युज केला जातो. त्याच्यानंतर BIS आहे. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. तर ते BIS नी अप्रूव्ह केलेले आहेत, म्हणजे ते पण आपल्या इंडिया पुरता मर्यादित आहेत फक्त. त्याच्यानंतर बघा की हा BSW थ्रेड म्हणजे काय सांगितलं होतं मी फुल फॉर्म? ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्ड थ्रेड. पण यांचा आकार जो आहे तो व्ही थ्रेडच आहे, बरोबर? थ्रेड कोणता आहे? व्ही थ्रेडच आहे, पण त्याला BSW थ्रेड असे म्हणतात. तर BSW थ्रेड मध्ये सेम याच आकाराची त्याची डायग्राम दिसेल. त्याच्यामध्ये त्याचा अँगल फक्त किती असतो? आता मेट्रिक थ्रेड झाले. मेट्रिक थ्रेडचा अँगल किती असतो? 60 डिग्री. आणि आता आपण कोणता थ्रेड पाहून राहिलो? ब्रिटिश. ब्रिटिश. BSW म्हणजे ब्रिटिश आला ना. हा, तर मेट्रिक थ्रेड 3 प्रकारचे होते. कोणकोणते? एक मेट्रिक व्ही थ्रेड, मेट्रिक ISI व्ही थ्रेड, मेट्रिक ISO व्ही थ्रेड, आणि त्याच्यानंतर मेट्रिक BIS व्ही थ्रेड, बरोबर? तर त्याच्यानंतरचा जो थ्रेड आहे तो BSW म्हणजे काय? ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड. ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड. म्हणजे याचा अँगल किती आहे? अँगल म्हणजे कोणता? हा, जसा याच्यामध्ये 60 डिग्री आहे, तर BSW थ्रेडचा अँगल किती असेल मग? 55 डिग्री. 55 डिग्री हा BSW थ्रेडचा अँगल आहे, बरोबर? समजलं आता? आता समजलं ब्रिटिश. हे बघा, BSW म्हणजे याचा अँगल आहे 55 डिग्री. आणि इकडे बघा की चुडी की गहराई म्हणजे डेप्थ. डेप्थ त्याची एवढी असेल 0.6403 इंटू पीच, बरोबर? त्याची पीच एवढी आहे BSW थ्रेडची, बरोबर? BSW समजलं का? त्याचा अँगल किती डिग्री आहे? 55 डिग्री. आणि आकार कोणता आहे त्याचा? अरे शेपचा कोणता आहे? व्ही शेप आहे की कोणता शेप आहे? हा, आतापर्यंत आपण जे काही पाहत आहोत ते व्ही शेपच आहे, पण मेट्रिक आणि ब्रिटिश या दोन वेगवेगळे थ्रेड बद्दल माहिती आपण पाहून राहिलो, बरोबर? हा, तर BSW थ्रेडचा अँगल आहे 55 डिग्री आणि त्याची पीच आहे 0.6403. हे त्याची पीच आहे, बरोबर? पीच म्हणजे दोन टीथ मधला अंतर. क्रेस्ट आणि रूट. रूट म्हणजे काय? त्याच्या थ्रेडच्या खालचा जो गॅप असते दोन थ्रेड मधला, त्याला रूट म्हणतात. रूट म्हणजे जिथं आपल्याला एकमेकांमध्ये नट आणि बोल्ट हा फिक्स होतो, त्याला रूट म्हणतात, बरोबर? हम्म. एक मिनिट. हम्म. आता नेक्स्ट बघा, BSW झाला BSF. BSF म्हणजे काय? हा, ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड. याचा पण अँगल किती असतो? 55 डिग्री. याचा पण अँगल किती असतो? 55 डिग्री असतो BSF थ्रेड. फाईन म्हणजे ते एकदम त्याचा आकार जो असतो तो लहान असतो, म्हणून त्याला फाईन थ्रेड म्हणतात, बरोबर? फाईन, हे बघा, फाईन या शब्दाचा अर्थ असा होतो की हा जो व्ही थ्रेड आहे ना, व्ही, हा वरचा त्याचा व्ही जो शेप आहे हा बिलकुल शार्प असतो. शार्प व्ही असतो. मी एक हा प्रकार सांगितला ना तुम्हाला थ्रेडचा, याला चांपर केलेला असतो याचा टोक. पण बीएसएफ थ्रेड मध्ये त्याचा वरचा अँगल चांपर केलेला असतो का? नाही. आणि त्याचा अँगल पण किती असतो? 55 डिग्री असतो.
बरोबर. आणि या बीएसएफ थ्रेडचा सर्वात अधिक उपयोग हवाई जहाज मध्ये केला जातो. ऑटोमोबाईल्स किंवा हवाई जहाज. बरोबर. ऑटोमोबाईल किंवा हवाई जहाज. आता नेक्स्ट थ्रेड बघा, बीए थ्रेड. बीए थ्रेड हा पण वी थ्रेडच आहे. बीए थ्रेड हा कोणता थ्रेड आहे? वी थ्रेड आहे. पण हा कोणता? बीए म्हणजे काय? ब्रिटिश असोसिएशन. ब्रिटिश असोसिएशन थ्रेड आहे. हा, तर इकडे बघा आता, ब्रिटिश असोसिएशन थ्रेडची डायग्राम बघा. याचा अँगल किती आहे? 47/1/2 म्हणजे 47.5 पण म्हणता येते. बरोबर. 47.5 डिग्री याचा अँगल आहे. हे दिसत आहे. बरोबर. आणि हे त्याची आहे पी. पी म्हणजे या दोन थ्रेड मधला अंतर पीच आहे. बरोबर आहे. तर याची पीच बघा, बीए थ्रेडची पीच किती आहे? चुडी की गहराई 0.6 आणि रेडियस. रेडियस म्हणजे काय? हा एक दिसतंय तुम्हाला रेडियस? समजला आता? बीए थ्रेड मध्ये हा एक रेडियस असतो आणि इकडे वरती पण रेडियस असतो. असं म्हणजे साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हणजे, हे जसे वी थ्रेड आहेत ना, हा हे वी थ्रेड आहे. तर या वी थ्रेडच्या ठिकाणी असा रेडियस असतो वरती. बरोबर. आणि हा खालूनही असा रेडियस असतो. समजला आता? हा म्हणजे हा असा दिसेल. हे थ्रेड असे दिसतील. बरोबर. ड्रॉइंग कडे लक्ष आहे का? हा, तर या प्रकारे ते, हे कोणते थ्रेड आहेत? बीए म्हणजे ब्रिटिश असोसिएशन थ्रेड आहे. आणि याचा अँगल किती डिग्री आहे? हा, 47.1/2 हा याचा अँगल आहे. बरोबर. हे झाले बीए थ्रेड. हे काय झाले? बीए थ्रेड. आणि बीए थ्रेड मध्ये बघा, अरे एक मिनिट थांबा, मी पॉवर बँक लावतो थोडा. एक मिनिट. इकडे लक्ष द्या. आता बीए थ्रेड बद्दल माहिती समजली का? हे बघा, हे तुम्हाला ड्रॉइंग मध्ये दिसत आहे. या प्रकारे बीए थ्रेड असतात आणि त्याच्यामध्ये रेडियस असते. म्हणजे या प्रकारचे ते थ्रेड दिसतात. ब्रिटिश असोसिएशन थ्रेड, त्याचा अँगल 47.5 असा असतो. बरोबर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचे थ्रेड आहे बीएसपी थ्रेड. बीएसपी म्हणजे मी काय सांगितलं होता? ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड. समजला आता? ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड. पाईप जे प्लंबिंग कार्यासाठी पाईपला जे थ्रेड केलेले जातात ते बीएसपी थ्रेड. आणि बीएसपी थ्रेडचा अँगल किती असतो? 55 डिग्री असतो. किती असतो? 55 डिग्री. बीएसएफ थ्रेड, बीए थ्रेड आणि बीएसपी थ्रेड आणि बीएसडब्ल्यू थ्रेड, या सगळ्या थ्रेडचा अँगल किती आहे? 55 डिग्री. समजला आता? तर या बीए थ्रेड नंतर बघा, बीएसपी थ्रेड आहे. बीएसपी थ्रेड हा पण कोणत्या आकाराचा थ्रेड आहे? हा, व्ही आकाराचा थ्रेड आहे. तर व्ही आकाराचा थ्रेड असून याचा अँगल किती डिग्री असतो? 55 डिग्री असतो. बरोबर. आणि त्याचा रेडियस 0.1373 इंटू पिच. याला पण काय असतो? रेडियस दिलेला असतो. बरोबर. समजलं का तुम्हाला? बीएसपी थ्रेड. हा, याच्यामध्ये डेप्थ बघा. डेप्थ म्हणजे जे थ्रेड आहे त्या थ्रेडची खोली किती असतो? 0.6403.
हा झाला बीएसपी थ्रेड. बीएसपी थ्रेडचा उपयोग प्लंबिंग कार्यामध्ये केला जातो, बरोबर. त्याच्यानंतरचा थ्रेड बघा, अमेरिकन नॅशनल थ्रेड. त्याच्यानंतरचा थ्रेड कोणता आहे? अमेरिकन नॅशनल थ्रेड. अमेरिकन नॅशनल थ्रेडचा अँगल 60 डिग्री असतो. अरे यार, हा. त्याच्यानंतर बीए थ्रेड, बीएसएफ थ्रेड. हे बघा इकडे लक्ष द्या. बीएसडब्ल्यू थ्रेड, बीएसडब्ल्यू थ्रेड नंतर बीएसएफ थ्रेड, बीएसएफ थ्रेड नंतर बीए थ्रेड आणि बीए थ्रेडच्या अँगल व पीच बद्दल माहिती दिली. त्याच्यानंतर बीएसपी थ्रेड. बीएसपी थ्रेडचा अँगल किती असतो? 55 डिग्री असतो आणि बीए थ्रेडचा अँगल हा 47.5 डिग्री असतो. आणि बीएसपी बीएसपी थ्रेडचा पण अँगल बीएसपी म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड, जे प्लंबिंग कार्यासाठी उपयोगात आणले जातो, बरोबर. आणि त्याचा अँगल असतो 55 डिग्री. त्याच्यानंतर बघा शेवटचा थ्रेड अमेरिकन नॅशनल थ्रेड आहे, बरोबर. अमेरिकन नॅशनल थ्रेड आहे. हा. तर अमेरिकन नॅशनल थ्रेडचा अँगल किती असतो? 60 डिग्री असतो. याचा अँगल किती असतो? 60 डिग्री असतो, बरोबर. तर आजच्या क्लासमध्ये आपण जे माहिती पाहिली ते तुम्ही लक्ष द्या इकडे. थ्रेड हे अकॉर्डिंग टू शेपचा पहिला थ्रेडचा प्रकार कोणता आहे? बी थ्रेड, बरोबर. हा. तर आपण जे काही अमेरिकन नॅशनल थ्रेड पर्यंत माहिती पाहिली, तर एकदा रिवाइज करतो बघा मी. रिवाइज केल्यानंतर हे बघा, सर्व आकाराचे थ्रेड आहे. त्याच्यामध्ये व्ही थ्रेड, एक्मी थ्रेड आणि नकल थ्रेड, स्क्वेअर थ्रेड आणि वर्म थ्रेड आणि बटरेस थ्रेड, या थ्रेड बद्दल माहिती पाहिली का आपण? नाही. जो काही अकॉर्डिंग टू शेपच्या अनुसार व्ही थ्रेड आहे, तर व्ही थ्रेड मध्ये आपला पहिला बघा, व्ही थ्रेड बद्दल माहिती पाहिली. तर व्ही थ्रेड मध्ये मेट्रिक थ्रेड, इंटरनॅशनल स्टँडर्ड थ्रेड, बीएसडब्ल्यू थ्रेड, बीएसएफ थ्रेड, बीए थ्रेड, बीएसपी थ्रेड आणि अमेरिकन नॅशनल थ्रेड, एवढ्या प्रकारचे थ्रेड आहेत, बरोबर. हा. तर आपण टाइप्स ऑफ थ्रेड मध्ये फक्त व्ही टाइप्स थ्रेड बद्दल माहिती पाहिलेली आहे, बरोबर. हा. हा. तर आता मी जे कालच्या याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे, त्या पीडीएफ मधून आज जेवढी माहिती दिलो मी तेवढी पद्धतशीरपणे वाचून घ्या एकदा आणि त्याचे डायग्राम पाहून घ्या, बरोबर. आणि मी तसं क्लासरूमचे रेकॉर्डिंग पाठवतो, ते तुम्हाला त्याच्या अधिक माहिती भेटून जाईल, बरोबर. तर आजच्या क्लासमध्ये फक्त आपण एवढंच पाहू का इकडे, कारण लाईट नसल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम दाखवत आहे, ते ऑटोमॅटिक बंद होऊन चालला, बरोबर. हा. ते वादळमुळे झाडं वगैरे पडले आहेत, त्याच्यामुळे लाईट भरपूर वेळ नसल्यामुळे नेटवर्कचे पण प्रॉब्लेम येत आहेत. तर त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली बंद होऊन चालला. आता पण बंद होऊन गेला, स्विच ऑफ होऊन गेला होता, माझा मोबाईल हँग होऊन गेला होता पूर्ण. तर त्याच्यासाठी मी एवढी माहिती दिलेली आहे तुम्हाला. अमेरिकन स्टँडर्ड थ्रेड, फक्त व्ही थ्रेड बद्दलची माहिती दिली. बाकी बीएसडब्ल्यू थ्रेडचा पण अँगल 55 डिग्री आहे, बीएसएफचा पण 55 डिग्री आहे, बीए थ्रेडचा पण 47.5. तुम्हाला समजलं का? एक मिनिट इकडे लक्ष द्या. आता मी एक छोटीशी गोष्ट हे करतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसताय का? स्क्रीनवर हा मेट्रिक थ्रेडचा अँगल किती आहे? 60 डिग्री. इंटरनॅशनल थ्रेडचा पण अँगल किती आहे? 60 डिग्री. त्याच्यानंतर बीएसडब्ल्यू चा किती आहे? 55 डिग्री. बीएसएफ चा पण 55 डिग्री. आणि बीए थ्रेडचा अँगल किती आहे मग? हा, 47.5. बीएसपी थ्रेडचा अँगल पण 55 डिग्री. आणि अमेरिकन जो थ्रेड आहे त्याचा अँगल पण 60 डिग्री. अरे यार,